चास तालुका आंबेगाव येथे गेल्या काही दिवसापासून दहशत निर्माण करून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. सदर बिबट मादी जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चास येथील गणेशवाडी येथे शेतकरी ब्रह्माजी चासकर यांच्या शेतात 2 दिवसापूर्वी मेंढपाळाचा वाडा बसला. त्यावेळी शेतात मेंढपाळ अण्णा पांडुरंग कोळपे यांच्या मेंढ्या चरत असताना बिबट्याने भर दुपारी मेंढीवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत होती. सदर घटनेची दखल घेत मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रईस मोमीन यांनी बेस कॅम्प गावडेवाडी यांच्या साहाय्याने त्या ठिकाणी पिंजरा लावला. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याची मादी असून अंदाजे 4 ते 4.5 वर्षाची आहे. बिबट मादीने चास परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी राजेश चासकर, मनोज तळेकर, चारुदत्त बांबळे, कुणाल गावडे, हर्षद चौधरी, प्रकाश शिंदे यांची मदत लाभली. जेरबंद केलेल्या बिबट मादीला पुढील कार्यवाहीसाठी माणिकढोर निवारण केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती वनपाल सोनल भालेराव यांनी दिली.